नमस्कार, मी वैष्णवी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे बघणार आहोत। तुम्ही बघू शकता, एकदम मार्केटसारखं आणि मुलायम पनीर बनलं आहे। येथे मी 2 लिटर गाईचे दूध घेतले आहे। या दुधाला व्यवस्थित उकळी आणेपर्यंत आपण याला बॉईल करणार आहोत। इथे मी एक पातेलं आणि गाळणी घेतली आहे। आणि पनीर गाळण्यासाठी एक स्वच्छ रुमाल घेतला आहे। येथे दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। इथे मी दुधाला फाडण्यासाठी व्हिनेगरचा वापर करत आहे। तुम्ही लिंबू किंवा व्हिनेगर काही पण घेऊ शकता। इथे मी 1 चम्मच व्हिनेगरचा वापर करत आहे। इथे मी व्हिनेगरमध्ये साधं पाणी थोडं ॲड करत आहे, जेणेकरून दूध फुटेल आणि त्यामधलं पनीर एका बाजूला येईल। हे दूध आता छानपणे ढवळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, पनीर यातून बाजूला व्हायला सुरुवात झाली आहे। दूध व्यवस्थित फुटलं आहे। तुम्ही बघू शकता, पनीर हे या दुधातून सेपरेट झालं आहे। आता गॅस बंद करूया। आता आपण हे पनीर गाळून घेणार आहोत। या पद्धतीने इथे आपण पनीर बनवण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला आहे, तर व्हिनेगरचा आंबटपणा निघण्यासाठी आपण इथे स्वच्छ पाण्याने पनीर धुवून घेणार आहे। आता पनीर रुमालमध्ये घट्ट बांधून घेऊया आणि साधारण अर्ध्या तासासाठी आणि याच्यावर वजन ठेवून बाजूला ठेवूया। तर या ठिकाणी अर्धा तास मी पनीरमधलं पाणी ड्रेन करून घेतलं आहे आणि पनीर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। पनीरला मार्केटसारखं लुक देण्यासाठी इथे मी पनीरला क्यूब्समध्ये कट करत आहे। तुम्ही बघू शकता, घरच्या घरी एकदम सॉफ्ट आणि एकदम मुलायम पनीर तयार झाले आहे। आणि या ठिकाणी आपलं घरच्या घरी पनीर तयार आहे। रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि अशा झटपट रेसिपींसाठी वैष्णवी किचनला